आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सर्जिकल स्ट्राइक करायला मी तयार आहे। सर, साहेबने आपल्याला हिंट दिली होती की तिची बहीण येते, माई अक्का। आणि साहेब जेव्हा चकमकीत ठार झाली तेव्हा आपल्याला सीबीआय कडून कळवण्यात आलं होतं की शहरात एक भयंकर ड्रग आलाय आणि नंतर रिपोर्टनुसार ते ड्रग कुठून आले, कोण पुरवतंय याची काहीच इन्फॉर्मेशन नव्हती। मुळात ते ड्रग्ज परदेशातून येत आहेत की आपल्या इथे तयार होत आहेत याची देखील कल्पना नव्हती। आणि ज्यांच्यावर संशय होता त्यांच्या घरी जाऊन आम्ही चेक केला, पण आमच्या हाताला काहीच लागलं नाही। आणि याच दरम्यान आपल्या शहरात एक मोठा बिझनेस आला, माई मसाले। खूप मोठा ब्रँड आणि क्लीन इमेज। त्यांच्यावरती संशय घेऊ नये म्हणून त्यांनी वर्कशॉपच्या उद्घाटनाला मलाच बोलवलं आणि त्याच दरम्यान मला माई मसाल्यावरती संशय आला, म्हणून मी माझी संपूर्ण टीम घेऊन त्यांच्या इथे इन्व्हेस्टिगेट करायला गेले, पण हाताला काहीच लागलं नाही। आणि मग ठरल्याप्रमाणे मी माईंच्या घरात शिरले। एक मिनिट सर। माईच्या ऑफिसमध्ये तिच्या टेबलवर मला हा साहेबचा फोटो सापडला। आणखी पण काही फोटोज आहेत तिच्या ऑफिसमध्ये आणि अजून पण बरेच फोटोज। आणि सर, माई मला म्हणाली की तिच्या बहिणीचा मृत्यू झाला। का झाला, कसा झाला, अर्थात ते काही सांगितलं नाही। मला असं वाटतंय सर, हे पुरावे आपल्यासाठी पुरेसे नाही का? म्हणजे आपला संशय खरा ठरला। माईचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन होतं हे माहीत होतं आपल्याला, पण ती साहेबची बहीण आहे हे जरा शॉकिंगच आहे। पण एवढे पुरावे पुरेसे नाही होणार। म्हणजे या फोटोवर एवढं सिद्ध होतंय की तिच्या खोलीत साहेबांचा फोटो होता, पण साहेब माईची बहीण आहे यावरून सिद्ध होत नाही। आपल्याला पुरावे पण लागतील, कारण माईची हिस्ट्री क्लीन आहे। तो फोटो तू प्लॅन केलाय असं ती सांगू शकते। आणि समजा माई साहेबाईची बहीण आहे हे जरी सिद्ध झालं तरी अंडरवर्ल्डशी तिचं कनेक्शन आहे हे नाही सिद्ध होत, आणि आपल्याकडे याचा कुठलाही पुरावा नाही। माईने स्वतःचं रेकॉर्ड जबरदस्त क्लीन ठेवलंय, तेव्हा काही करून पुरावे शोधावे लागतात, तेही लवकरात लवकर, कारण तुझं तिकडे राहणं खूप धोक्याचं आहे। माई साहेब सारखी बावळट नाही, हुशार आहे। तुला फार सावध राहावं लागेल। तुझ्याबरोबर तुझी फॅमिली आहे, मोठी रिस्क आहे। तू अंडर कव्हर आहेस ते लक्षात आहे ना तुझ्या? मला कॉम्प्रोमाइज नको आहे। आय वॉन्ट रिझल्ट। येस सर। सुंदरी ऑफिस मध्ये नाही आली हे निरर्थक उत्तर द्यायची गरज नाहीये। कुठे गेली याचा शोध घ्या आणि मला परत फोन करा। म्हणजे आपल्याला सांगितलं ऑफिसला जाते आणि ती तिकडे गेलीच नाही। ऑफिसला पोचायला इकडनं अर्धा तास लागतो, 2 तास झाले तरी ती ऑफिसला पोचली नाही। म्हणजे आपला संशय खरा ठरलाय, फसवते ती आपल्याला। सगळं हिरावून घेतलं तरी चंगातली मस्ती काही कमी होत नाही। खेळू दे, तिचे खेळ तिला खेळू दे, आपणही खेळूया। होऊ देत, खऱ्या खोट्याच्या मयसभेत दोघांचे खेळ चालू देत। आदित्य, सर, एक बोलायचं होतं। बोला। आपण या संपूर्ण मिशन मध्ये धनंजय देसाईंना का इन्व्हॉल्व करत नाही? आय मीन, त्यांची खूप चांगली मदत होईल। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, तो लक्षणवाद्याकडे होता। कशावरून त्याचं ब्रेन वॉश केलं नसेल? कशावरून त्यांनी त्याला आपल्या बाजूला वळवलं नसेल? सर, मी जेवढं ओळखते धनंजय
डीसीपी धनंजय खूपच कर्तव्यदक्ष ऑफिसर. उलट नक्षलवाद्यांनी किडनॅप केल्यानंतर सुद्धा त्यांची मारहाण सहन करून त्यांनी हार मानली नाही. ते झुकले नाहीत सर. हे बघा, सगळे निर्णय माझ्या हातात नसतात. योग्य वेळ आली आणि गरज पडली तर त्याला मिशन मध्ये घेऊ. आणि लक्षात ठेवा, गुप्तता आणि सावधगिरी सर्वात महत्वाची. सॉरी, पण सर मी पुन्हा तोच विषय काढते. काल माईच्या बोलण्यातून मला असं कळालं की ती या सगळ्यात धनंजयला अडकवती. आय मीन, मला असं वाटतं की आपण ना धनंजयना सावध केलं पाहिजे. त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो सर. नाही होणार, त्याची काळजी तू करू नकोस. माझे ऑफिसर सतत त्याच्या आजूबाजूला असतात. सर, त्यांची रक्षा करायला की त्यांच्यावरती लक्ष ठेवायला? तू हवा तो अर्थ काढू शकतेस. सॉरी सर. मला सांग, तुम्हाला त्याच्याशिवाय काम करणं जमेल की नाही? नसेल जमत तर सांगा, मी यावर ऑप्शन शोधतो. नाही सर, सॉरी सर. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी सर. गुड, जाऊ शकतेस तू. जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही फोन घेऊ शकता. थँक्यू सर. इकडे ट्रेस होणार नाही. हॅलो, बोल. सुंदरी, कुठे आहेस तू? हे बघ, तू लवकरात लवकर घरी आहे. सावीची तब्येत खराब झाली. सावीला पुन्हा अस्थमाचा अटॅक आलाय. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? ती तर एकदम फिट होते आणि अचानक कसं काय झालं? अगं, मी तुला ते सगळं नंतर सांगतो ना. तू आधी घरी आहे. मी येते, पण तू प्लीज त्याच्या आधी डॉक्टरकडे घेऊन जा तिला, प्लीज. अगं, डॉक्टर पण आले तिकडे, काहीच होत नाही. तू प्लीज घरी आहे यार. बरं ठीक आहे, मी निघते. मला सांग, तू कुठे आहेस? मी येऊ का घ्यायला तुला? नाही नाही नको, तू सावीजवळ थांब, मी लगेच पोहोचते. आले मी. हा ठीक आहे, ठीक आहे. सर, एक एमर्जन्सी आली आहे. माझ्या मुलीला ना अस्थमाचा अटॅक आलाय सर. मला लगेच निघावं लागेल. ओके, यू कॅन गो. थँक्यू सर. जय हिंद सर. जय हिंद. सुंदरी, प्लीज लवकर घरी आहे. तुला माहित नाही इकडे काय चाललंय. डॉक्टर म्हणतायत की तू नाही आलीस तर तुझा खेळ संपला. आता येणार मजा. पण सुंदरी घरी आल्यावर तिला कळेल ना की सावीला काहीच झालं नाही. माई, तिला जरा काही दिवस माझ्याकडे ट्रेनिंगला पाठवा ना. अगं, तेच तर हवंय मला. सुंदरीला कळलं पाहिजे की मी खोटं बोलतोय. तोच तर प्लॅन. सॉरी या, ते झालंय काय, परवाच्या त्या हल्ल्यापासून ना सारखी भीती वाटते की कोणीतरी आपल्यावर मागून येऊन हल्ला करेल की काय. हल्ला तर कधीच झालाय, पण तुम्हाला पत्ताच नाहीये. तुला राग नाही आला सायली? नाही हो काकू, मला कशाला रागेल. तुम्ही अजून त्या कल्पनेनेच घाबरलेला दिसता. तुम्ही पहिलं पाणी प्या. काकू, थोड्या वेळ तुम्ही बाजूला बसा, मी स्वयंपाक करते. झाले पण रिअली सॉरी. काकू प्लीज ऐका ना, प्लीज प्लीज या इकडे.
ही काय नसती झंझट घेतली मी गळ्यात. आता कशी सुटका करू यार मी. आजी काय रे अरू? आजी माझा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. कुठला प्रोजेक्ट? वॉटर सायकलचा. ए अरू, हे बघ माझा स्वयंपाक व्हायचा आहे, आपण नंतर करूया का? नाही आत्ताच. अरू नाही आत्ताच्या आत्ता. प्लीज चल ना. चल ना आजी, चल ना, चल ना प्लीज. बरं थांब एक मिनिट. हा सायली, तू करशील का ग अरूला मदत? पण काकू स्वयंपाक. अगं मी करते स्वयंपाक, काहीच प्रश्न नाही. हा तू कर त्याला मदत. जा मावशी करेल. चल आरू. सावी 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 कुठे? अगं काय झालं काय? अगं सावी कुठे सांग ना. सावी, अगं सावी. काय झालं? काय कसला गोंधळ आहे? काय झालं? आदित्य, सावी कुठे आहे? सावी आई सावी, सावी तू ठीक आहेस ना? तुला त्रास होत नाही ना सावी? हा तू हे बघ, तू काळजी नको करू. तुझी आई आली. काय झालं तुला? तू असं का विचारतेस? मी तर ठीक आहे. सरू, अगं काय झालंय काय? अशी का बघतेस तू? अगं काय झालंय म्हणजे? अगं आई, मला आदित्यनेच फोन करून सांगितलं की सावीला अस्थमाचा अटॅक आलाय. तिला खूप त्रास होतोय, तू लवकर घरी ये म्हणून मी आले. काय? अगं ती तर माझ्यासमोर आता अभ्यास करत बसली होती. मी नाही, मी कुठे काय कॉल केला तुला? मी तर कधीपासून माईन सोबत काम करतोय. खोटं वाटतं तर विचार त्यांना. हो खरं बोलतोय तो. म्हणजे माझ्यासोबत कामच करत होता. आत्ताच काम संपलं आणि तो त्याच्या खोलीत गेला होता. खरं बोलतोय तो. हा तू कॉल केला नव्हतास? नाही नाही, मी कॉल केला होता तुला, पण तो लागतच नव्हता. मी कंटिन्युअसली हॅलो 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 करत होतो, समोरून आवाजच येत नव्हता. शेवटी मी ठेवला. आणि मुळात मला सांग, मी सावी बद्दल असं खोटं का बोलेन तुला? मला काय वाटतंय माहितीये का सुंदरी, तुझी कोणीतरी मस्करी केली असेल. हा किंवा मग असं झालं असेल, तिची सतत तब्येत बिघडत असते तर तुला ते आईला असे भास होतात ना आपल्या बाळाला बरणे बरणे, तसं तुला भास झाला का? म्हणून आली का तू? सरू, अगं नेमकं काय झालंय सांगशील का मला? काही नाही, मी फ्रेश होते. हा हो हो, जा जा आदित्य, बघ जरा. काळजी करू नका तुम्ही. बहुतेक काय आहे, आताच नोकरी गेली ना बिचारीची, आणि कलेक्टरचा जॉब, तर ते एकदम हातातून गेल्यामुळे तिला जरा असं आता अस्वस्थ आहे ती. त्यातून हे असं होतंय तिच्याकडून. काही काळजी करू नका तुम्ही, होईल सगळं नीट होईल. वा, मग आपण दोघं मिळून करूयात की प्रोजेक्ट? हा काय करायचं आपण? करूयात वॉटर सायकल. ठीक आहे. आरोहचा प्रोजेक्ट क्लास मध्ये नंबर 1 असणार आहे ना आरोह? व्हेरी गुड. आता मला सांग, तुला वॉटर सायकल कशी चालते माहितीये का? नाही.
मी समजावते ना तुला. सो वॉटर सायकल इन्क्लूड्स क्लाउड. क्लाउड कसे काढतात दाखव. व्हेरी गुड. तू धर आता, मी तुला हेल्प करते. सो प्रोजेक्ट कंप्लीट. थँक्यू सायली मावशी. माय प्लेजर. झालं ना कम्प्लीट प्रोजेक्ट. मग आता जेवून घेऊया चला. आजी हे बघ प्रोजेक्ट. छान झालंय, पण आता जेवून घेऊया का. आजी तू म्हणाली होतीस आपण जेवल्यानंतर आईस्क्रीम खायला जायचं. अरू माझी पाठ खूप दुखते रे आज. आरोह तुला चालणार असेल तर आपण दोघं आईस्क्रीम खायचं का. चालेल. डन. कोणतं आईस्क्रीम खायचं सांग. चॉकलेट, बटरस्कॉच, व्हॅनिला, रास्बेरी, मँगो, चोको चिप्स, बेल्जियम, ब्लॅक करंट. कोणतं. ब्लॅक करंट. डन. आईस्क्रीम. यू स्क्रीम. एव्हरीबडी स्क्रीम फॉर आईस्क्रीम. ये आईस्क्रीम. पण जेवण करून खायचं असं तोंड नाही पडायचं बाळा. ओके ओके. चला जेवायला घेऊया. यावर अगं काय करतेस. दार कशाला बंद करतेस. बघ दार लावू नको. लोकांना वाटेल नवरा बायको दुपारचे सुरू झाले. काय करतोस तू. का खोटं बोला सावीबद्दल सगळ्यांसमोर. का खोटेपणाचा मक्ता फक्त तुझ्याकडे. आम्ही खोटं नाही बोलू शकत. पकडलंय की नाही. पकडलं नाही. अगर राजीनामा दिलायस तू तरी रोज मला म्हणते मी आले. हा ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स देऊन आले. मी ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स देऊन आले. अगर लहान मुलाला पण कळेल खोटं बोलतेस तू. एवढा बालिश लेवलला खोटं बोलतेस तू. कशावरून कन्क्लुजन काढलेस तू. एक्झॅक्टली. म्हणजे तू हे मान्य करतेस की तू खोटं बोलत होती. तुला कुठून कळालं हे सगळं. मला कुठं काय कळालंय. मला काहीच माहित नव्हतं. मी फक्त अंधारात एक तीर मारला जो परफेक्ट जाऊन योग्य ठिकाणी लागला. काय ना मला कल्पना आहे. तू कुठे गेली होतीस. कुठे. अजून कुठे जाणार. धनंजयला भेटायला गेली होती ना. जरा महत्वाचं बोलायचं होतं त्याच्याशी. एकांतात काहीतरी गप्पा मारायच्या होत्या. फ्युचरच्या गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. हो की नाही. हो की नाही. क्षणभर मला वाटलं याला कळलं की मी खरंच कुठे गेले होते. थँक गॉड. तर धनंजयचं नाव घेतल्या मॅडम लाजल्या की काय. हे बघ सुंदरी, मी काय जाब विचारत नाही तू कुठे गेली होतीस, कोणाला भेटायला गेली होतीस, कारण त्याच्याशी माझा काही संबंध नाही.
मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू काहीही करणार असशील त्याच्या आधी मला कल्पना देत जा. इकडे सावी असते, ती 1000 प्रश्न विचारते, आई कुठे गेली, काय करते, मला तिच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत. हे बघ, तू उगीच काहीतरी विचार करतोय. मी काय धनंजयला भेटायला नव्हती गेलीस? ठीक आहे, मग तुला मी एक जेन्युइनली गोष्ट विचारतो. मला सांग, तू काय ठरवलंयस, काय निर्णय घेतलायस? कधीपर्यंत आपण असंच अधांतरी जगायचंय, अंधारात जगायचंय? तू काहीतरी एक डिसिजन घे. तुला धनंजय सोबत राहायचंय, आय एम व्हेरी हॅपी. तू राहा धनंजय सोबत, संसार कर, छान राहा. आणि जर तसं नसेल तर इकडे ये आणि सावीची आई म्हणून राहा या घरात. एकाच वेळी तुला दोन्ही गोष्टी करता येऊ शकत नाहीत. इम्पॉसिबल आहे ते. हे बघ, तुला नीट कळलंय मला काय म्हणायचंय. मला उत्तर हवी आहेत. मला फक्त एवढंच माहितीये, सावीच्या सुखासाठी मी काहीही करू शकते.